तर भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्यानं जगभरातल्या बाजारात मंदीची लाट आली आहे. तर भारतीय बाजारामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी शनिवारी साधारण 300 अंकांनी कोसळला. तर आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला. सेन्सेक्स 1400 अंकांनी तर निफ्टी 400 अंकांनी पडला. आपले बाजार गेल्या काही दिवसात सातत्यानं नवे विक्रम प्रस्थापित करतायत. मात्र एका टप्प्यावरती काही प्रमाणात नफा वसुली येणं हे स्वाभाविक आहे. मात्र या नफा वसुलीचे प्रमाण किती असेल, त्याचा वेग किती असेल याचा अंदाज लावणं मात्र आत्ताच कठीण आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात बाजारापासून 2 हात लांब राहावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या अर्थव्यवस्थेचा विकास जर घटल्यानंतर संपूर्ण जगातलेच शेअर बाजार जे आहेत ते कमी अधिक प्रमाणात कोसळलेले पाहायला मिळत आहेत. तर मार्केट एक्सपर्ट अजय वाळिंबे सर आपल्या सोबत आहेत. अजय सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. सध्या जर तुम्ही बाजाराकडे पाहिलं तर तुमचं काय मत आहे या म्हणजे भारतीय बाजारासंदर्भात, आणि येत्या काळामध्ये किती सुधारणा अपेक्षित आहे? हे शेअर बाजार आता केवळ भारतातल्याच घडामोडींवर अवलंबून नसतो. म्हणजे गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय की आपण आता ग्लोबल मार्केटमध्ये आहोत. त्यामुळे जागतिक घडामोडी ज्या होतात त्याच्या शेअर बाजारावर डेफिनेटली परिणाम होत असतो. आणि भारतीय शेअर बाजाराला अपवाद नाही. म्हणजे आजचं मार्केट पडण्याचं कारण असं, म्हणजे मी तर म्हणतो की बऱ्याच जे जाणकार गुंतवणूकदार आहेत त्यांना ही अपेक्षा होती की आता मार्केटमध्ये करेक्शन एक्सपेक्टेड आहे. कारण सतत एकाच दिशेने शेअर बाजार जाऊ शकत नाही. त्यातली ही सर्वात पहिली गोष्ट आहे. म्हणजे आपलं मार्केट, मला असं वाटतं की मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये जी एक प्रकारची सूज आली होती त्याच्यात थोडं करेक्शन येणं अपेक्षित होतं. आणि त्याचं बऱ्याच गुंतवणूकदारांना माहिती होतं की म्हणजे येत्या काही दिवसात मार्केटमध्ये करेक्शन अपेक्षित आहे. हे पहिलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही आता मगाशी सांगितलं की अमेरिकेत आर्थिक मंदी असण्याची एक पॉसिबिलिटी आहे. कारण अनएम्प्लॉयमेंट रेट त्यांचा 2021 नंतर आता सर्वात जास्त वाढलेला, जवळपास 4.5% तो वाढलेला दिसतो. त्यामुळे अमेरिकेतली मंदीची भीती. तिसरी गोष्ट अमेरिकेच्याच बाबतीत फेड रेट, म्हणजे त्यांचा फेडरल बँकेचा जो इंटरेस्ट रेट आहे ती कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याच्यावर बरेच आडाखे बांधले जात आहेत की तो कमी होईल वगैरे वगैरे. परंतु आत्ताच्या परिस्थितीत तो खरोखर कमी होईल का, ही एक आशंका गुंतवणूकदारांच्या मनात आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे युद्धप्रदूष वातावरण आहे इराण आणि इस्रायल यांच्यामधलं, त्याच्यामुळे संपूर्ण बाजारात एक अस्थिरतेचं वातावरण आहे. मला असं वाटतं की ह्या 3-4 गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. आणि आता शेवटची भारतातली गोष्ट जर म्हणायची झाली तर आपले आता जे क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट्स आहेत, म्हणजे एव्हरी क्वार्टर, प्रत्येक तिमाहीचे रिझल्ट जाहीर होत असतात. तर पहिल्या तिमाहीचे जे निष्कर्ष आहेत ते तितक्या अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीयेत. म्हणजे त्यांची जर क्वार्टर ऑन क्वार्टर ही जर ग्रोथ पाहिली तर ती फारशी चांगली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना मार्केट, म्हणजे भारतीय बाजार ऍज वेल एज ग्लोबल मार्केट, असं दोन्हीकडनं मार पडल्यामुळे मला वाटतं आज मार्केट खाली आहे. पण मला इथे एक स्पष्ट गोष्ट सांगावीशी वाटते की, आणि आपण सगळ्या पर्टिक्युलरली भारतीय गुंतवणूकदारांना, की आपण जर काही इतिहास पाहिला तर करेक्शन्स ही मार्केटमध्ये येतातच. आणि आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बजेटच्या दिवशी जेवढं मार्केट होतं ना त्यापेक्षा ते अजूनही 200 पॉईंट वर आहे. म्हणजे बजेटच्या दिवशी ते 24,072 होतं किंवा 24,074 वगैरे, ते आता 24,200च्या आसपास आहे. म्हणजे ते अजूनही बजेटच्या दिवसापेक्षा थोडंसं वर आहे. आय एम टॉकिंग अबाउट निफ्टी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण एक पॉझिटिव्ह आउटलुक जर ठेवला, म्हणजे तुम्ही आगामी काळात येत्या 2 वर्षात इंडियन मार्केट हे बुलिशच राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी जेव्हा जेव्हा हे मार्केट असं करेक्शन येतं तेव्हा या संधीचा फायदा घ्यावा आणि चांगल्यात चांगले स्टॉक्स, जे ब्लू चिप्स आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू स्टॉक्स म्हणतो, त्याची खरेदी करावी. अगदी. अजय सर, तुम्ही म्हणताय तसं अनेक जाणकार जे आहेत ते पडत्या मार्केटमध्ये सुद्धा आपलं उखाळ व्यवस्थित भरून घेऊ शकत असतात. मात्र सगळ्यात महत्त्वाचं याचे जे परिणाम आहेत किंवा येत्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटलं की सूज कमी होण्यासाठी मदत होणार आहे, तर भारतीय बाजारासाठी ही एक चांगली संधीच आहे असं म्हणायचं का? निश्चित अगदी उत्तम संधी आहे. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा मार्केट हे पडेल तेव्हा प्रत्येक वेळी, आणि मी एक म्हणजे मला एक महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की एकदम शेअर खरेदी करायचे नाहीत. म्हणजे तुमचं समजा भांडवल आपण 100 रुपये धरू, तर एकदम 100 रुपये न टाकता ते तुम्ही 20-20-20 असं, जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP करतो तसं जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येईल तेव्हा तेव्हा तुम्ही बाय करत राहा.
तुम्हाला निश्चित फायदा होईल. म्हणजे एक लॉंग टर्म गुंतवणूकदार जो आहे ना, तो आणि जो अनुभवी गुंतवणूकदार, तुम्हाला आता तुम्ही जर नवीन गुंतवणूकदार असाल तर तुम्ही अनुभवी बना. म्हणजे तुम्ही ह्या पटकन यांनी असं डळमळीत होण्याचे काहीच कारण नाही, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण पॅनिक सेलिंग हम्म, विल कॉज यू मोर लॉस. बरोबर. त्यामुळे पॅनिक बाईंग आणि पॅनिक सेलिंग हे दोन्ही टाळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खरेदी करत राहा, फायद्याचे ठरेल. नक्कीच, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी अतिशय चांगला काळ आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. तुर्तास धन्यवाद अजय सर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी.